श्री स्वामी समर्थ. बघा, देव कळलेला माणूस गर्दीत नसतो, तो एकांतात सापडतो. आणि ज्यांना देव कळाला आहे तो एकांतातच असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, संत तुकाराम महाराज हे एकांतात बसून नामस्मरण करत होते, तर संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज हेही एकांतात बसून त्या भगवंताचं, त्या ईश्वराचं नामस्मरण करत होते. जनाबाई, एकनाथ महाराज यांना देव कळाला होता आणि म्हणूनच ते गर्दीत कधीही नव्हते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की देव कळलेला माणूस गर्दीत गर्दीत कधीही नसतो, तर तो एकांतात सापडतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एकटा असलेला माणूसच इतिहास घडवतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एकटा असलेला माणूस कधीही इतिहास घडवतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्याचं नाव हे निघतच राहणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, ज्यावेळेस आपण एखादी वेल ही जमिनीमध्ये पेरतो त्यावेळेस ती वेल मोठी होते, त्याला फळं येतात, फुलं येतात. पण ज्यावेळेस त्या वेलीचं आयुष्य संपतं त्यावेळेस ती हळूहळू का होईना सुकते आणि परत ती पूर्णपणे वाळून जाते आणि तिचा जो पाला पाचोरा, तिची जी देठं आहे ती जमिनीतच पडतात. म्हणजे कसं आहे, माणसाचा जन्म हा मातीतच झाला आहे आणि त्याचं शेवटही मातीतच होणार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वातूनच हा देह तयार झालेला आहे. बघा, ज्यावेळेस एखादं मूल हे खेळतं, खूप वेळ खेळतं, ते हसतं, गाड्या खेळतं, खेळणी खेळतं, इतरांशी बोलतं त्या आणि त्याच्यासमोर जर अनेक प्रकारचे आवडीचे जरी खाऊ ठेवला, पदार्थ ठेवला, तरी काही काळानंतर ना त्याला ते सर्व काही नकोसं वाटतं. त्याला आपल्या आईच्या शोधामध्ये तो जातो. तो म्हणतो की माझी आई कुठे दिसत नाही आणि म्हणून तो रडतो. कारण त्याला त्या खेळण्यामध्ये, त्या खाण्यामध्ये समाधान वाटत नाही. त्याला ज्यावेळेस त्याची आई भेटते आणि ज्यावेळेस तो आईला मिठी मारतो त्यावेळेस त्याला खूप आनंद होतो आणि त्याला समाधान भेटतं. मग समर्थ म्हणतात की तिकडे जाऊ नका, आपल्या देहाकडे या. आपल्याही आयुष्यामध्ये अनेक सुखसोयी असतात. कार असती, बंगला असतो, घरामध्ये AC असतं, फ्रीज असतं, कूलर असतो. नाही, त्या सर्व काही सुखसोयी आपल्या आयुष्यामध्ये असतात. पण कालांतराने मात्र त्या लहान मुलासारखी आपली ही अवस्था होते. मात्र आपल्याला कुठेही सुख, शांती आणि समाधान प्राप्त होत नाही. आणि त्यावेळेस मात्र आपल्याला फक्त स्वामींचं चरण दिसायला लागतं. आणि ज्यावेळेस आपल्याला स्वामींचं चरण दिसतं, ज्यावेळेस आपल्याला स्वामींचं नामस्मरण आठवतं, त्यावेळेसच आपल्याला आतून समाधान प्राप्त होतं. म्हणजे त्या लहान मुलासारखीच आपली ही अवस्था होते. बघा, हे मनुष्य जन्म हा असा आहे की बालपण हे खेळण्यात जातं, तरुणपण शिक्षणात जातं. आणि ज्यावेळेस आपण हळूहळू मोठं होतो त्यावेळेस संसारामध्ये सगळं काही आयुष्य निघून जातं. मग ज्यावेळेस वयाची 50-55 वय येतं त्यावेळेस खरं जीवनाचा अर्थ कळू लागतो. त्यावेळेस कुठल्याही गोष्टीमध्ये रस राहत नाही. मग समोर जर आपल्याला दागिने ठेवले, शेती ठेवली, पैसा ठेवला, बँक बॅलन्स ठेवला, तरीही आपल्याला त्याच्याकडे लक्ष लागत नाही. आपल्याला एक प्रकारचं मानसिक सुख, शांती आणि समाधान हवं असतं आणि ते सुख, शांती आणि समाधान त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. मग ज्यावेळेस परब्रह्माचं चरण दिसतं, ज्यावेळेस परब्रह्माचं नाव आपल्या मुखात येतं, त्यावेळेस मात्र अंतरीचा आत्मा हा आतून शांत होतं, मनही शांत होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, कितीही वैभव असलं, कितीही प्रॉपर्टी असली, कितीही शेती असली, तरी शेवटी आपण येथेच ठेवणार आहोत. आपला जन्म हा मातीत झाला आहे आणि आपला मृत्यू ही मातीतच होणार आहे. आणि बघा, ज्यावेळेस आपला मृत्यू होतो, ज्यावेळेस आपल्याला अग्नी दिली जाते, त्यावेळेस ती राखसुद्धा 2.5 किलोचीच असते आणि ती पूर्णपणे राख मातीमध्ये मिक्स होते. म्हणजे माणसाचं काहीच येथे राहत नाही. जेवढा आपण वजन जन्म घेताना 2.5 किलोचं किंवा 3 किलोचं असतं, तेवढंच मृत्यूनंतर त्याची राख ही त्याच वजनाची असते. म्हणजे माणसाचा हिशोब हा पूर्णपणे येथेच तो करून जातो. म्हणजे शेवटी काय हवं असतं माणसाला? मानसिक समाधान, शांती आणि सुख. आणि तेच माणूस आजकालच्या युगामध्ये विसरत चाललेला आहे. आणि शेवटी त्याला परब्रह्माकडेच यावं लागणार आहे. शेवटी दुसरा मार्ग दिसणारच नाही. कारण सुख, शांती आणि समाधान देणारा मार्ग म्हणजे ईश्वरच आहे. दुसरा तिसरा कोणताही मार्ग नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि ईश्वराच्या नामामध्ये आणि ईश्वराच्या अखंड नामस्मरणामध्येच सुख, शांती आणि समाधान आहे. आणि मग मात्र त्या लहान मुलासारखी आपली अवस्था होते. किती जरी सुखसोयी आपल्या समोर आणून ठेवल्या तरी आपल्याला मानसिक समाधान, सुख आणि शांती हवी असते. आणि ते मानसिक सुख आणि शांती आणि समाधान परब्रह्माच्या नामाशिवाय आणि परब्रह्माच्या चरणाशिवाय आपल्याला कुठेही भेटत नाही.
असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. तरी आता आपण येथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.